विक्रोळी पार्कसाइट मधल्या जनकल्याण सोसायटीवर दरड कोसळली। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पार्कसाइट परिसरात ही दुर्घटना घडली। ऋत्विका घनकवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। ऋत्विक, काय नुकसान, काय सांगाल, काय सध्याचे अपडेट? नक्कीच वृषाली, आपण सध्या घटनास्थळावरती आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो दृश्य किती भीषण आहेत। अक्षरशः मध्यरात्रीच्या वेळेसच, म्हणजे ज्यावेळी हे कुटुंब झोपलेलं असतानाच या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि यातील चौघांपैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये जे वडील आहेत आणि मुलगी आहे ते या ठिकाणी एक्सपायर झालेले असून जे आई आणि त्यांचा मुलगा आहे त्यांना घाटकोपर येथील राजवाडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे। शालू मिश्रा ही 19 वर्षीय मुलगी आहे, तसेच सुरेश मिश्रा हे 50 वर्षीय तिचे वडील आहेत। त्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर हा विक्रोळीचा पार्क साइट एरिया आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण जे घरं आहे त्या घरांची रचना ही पूर्ण डोंगरावरती दिसून येत आहे आणि या ठिकाणी धक्कादायक घटना घडून आलेली आहे। खरं तर आज रात्रभर मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू होता। जवळपास 400 मिलीमीटरहून अधिकचा पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे। हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। अशातच रात्रभर जो मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली असून जवळपास एका कुटुंबावरती आज जन्माष्टमी आहे आणि याच दिवशी हे विरजण कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे मुलगा आहे 20 वर्षीय आणि त्याची आई आहे 45 वर्षीय, त्यांना राजेवाडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सध्या डॉक्टरांकडून मिळते। तसेच दुसरीकडे हा जो आजूबाजूचे जे घरं आहेत ते BMCने तात्काळ खाली करण्याचे आदेश दिलेले होते। रात्री 1च्या सुमारास ही घटना घडलेली होती आणि जवळपास 3 वाजता या ठिकाणी जे पथक आहे BMC असेल, अग्निशमन दल असेल, ते या ठिकाणी आलेलं होतं। बचाव कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि या कुटुंबातील जे 2 व्यक्ती आहेत ते वाचवलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। ही 3 दृश्य आपण पाहतोय। पावसामुळे कसा फटका बसलेला आहे, रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, रेल्वेवर परिणाम झालाय तर विमान सेवेवर देखील परिणाम झालेला आहे। तिन्ही वाहतूक सेवांवर सध्या या पावसामुळे परिणाम झाल्याचं पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावलेली आहे तर ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला। संततधार मुंबई शहरामध्ये सुरूच आहे आणि तरी देखील या ठिकाणच्या म्हणजेच किंग सर्कलच्या पाण्याचा निचरा अजून देखील झालेला नाही। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे 6 पंपिंग स्टेशन आहेत ते 6चे 6 पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने पावसानं हजेरी लावली होती तर पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे पाणी देखील मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।